नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। पालकांचा ऑर्बिट हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा आरोप। समरच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार, हॉस्पिटलची मात्र चुप्पी। हिम्मत नसलेल्यांनी लावले गावात भ्रष्टाचारी बॅनर। नेत्यांच्या नावासह पक्षाचे नाव लपविण्याच्या मागे उद्देश काय? काळ आला होता पण वेळ नाही। वऱ्हाड्यांना पडला एकच प्रश्न, चहासाठी थांबलो नसतो तर? लोखंडी खांबावरचा जीवघेणा प्रवास टळला। RRCच्या बातमीने पनोरी संपर्क झाला पुनःस्थापित। वाशिम बायपासवर ट्रकची अनधिकृत पार्किंग। अपघात झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार। आता सविस्तर बातम्या। ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे समर भोजनेचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी लावला आहे। या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे। जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य मंडळ या सर्व प्रकरणांची चौकशी करेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। ऑर्बिट या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये भांबेरीच्या समर संदीप भोजने वय 10 वर्ष याच्यावर 11 जून पासून उपचार सुरू होते। पण डॉक्टरच्या ऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरवशावर ऑर्बिट हॉस्पिटल चालविले जात असून त्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने राहणार भांबेरी, जिल्हा अकोला यांनी केला आहे। ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाने याविषयी त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। भोजने परिवाराने समरला परत द्यावे, नाहीतर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत हॉस्पिटलमध्येच ठिय्या दिला। यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने सिव्हिल लाईन्स पोलिसांना बोलविल्याची माहिती आहे। समरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप समरचे नातेवाईक दादाराव वानखडे यांनी केलाय। माझ्या नात्यासोबत 11 तारखेला त्याचं एकदम झोपेतून उठलं तर गळाले तकलीफ होती, तर मी ऑर्बिट मध्ये भरती केलं 11 तारखेला। 11 तारखेपासून त्याचा विलाज चालू होता। विलाज करता करता आजपर्यंत एकदम 50% त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती। घाटोळताईने आम्हाला सांगितलं तर तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे, तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडमला पाठवतो, त्या हिशोबाने तुम्ही व्यायाम करा, उद्यापासून तुमचा एकदम पोरगा एकदम ओके होणार आहे। मग काय झालं आता नेमकं? आज रोजी आता त्याची अचानक तब्येत खराब झाली 8-8:30 वाजता, तर इसा एक बी डॉक्टर हजर नव्हता। आम्ही आरवळा केला, आवाज दिला, एकही डॉक्टर आला नाही। कोणत्या हॉस्पिटलमध्ये केलं होतं? ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये। डॉक्टर साहेब जर हजर असते तर आमचं नातू आज रोजी वाचला असता। तक्रार नाही केली। आता देणार आहे का? हो, आता काय आहे तू देऊ आता तक्रार कोण? ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। समर संदीप भोजने याच्यावर उपचार दरम्यान हलगर्जी केल्याने त्याचा मृत्यू ओढावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत शेत गहाण ठेवत समरवर उपचार सुरू केले। मुलगा ठीक होईल ही आशा त्यांना होती, पण ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमी, नर्सिंग स्टाफद्वारे हॉस्पिटल चालविले जात असल्याचा आरोप भोजने परिवाराने केलाय। रात्री अचानक समरची तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला। हा सर्व प्रकार गंभीर असून ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाची चूक असल्याचे संदीप भोजने म्हणाले। समर संदीप भोजने ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं होतं 11 तारखेला। GBS नावाची आजार झाला होता त्याला। त्या हॉस्पिटलमध्ये आता आता 8:30 वाजेपर्यंत मला पोरगा चांगला ठीक होता। त्यांच्या स्टॉफने काही त्याच्या इकडे लक्ष दिलं नव्हतं। चांगला स्टॉफ गोळा झाला होता एका ठिकाणी, पण आम्ही 2-3 वेळा त्याच्याकडे गेलो होतो, त्याने कोणी केअर घेतली नाही। डॉक्टर पण त्या ठिकाणी गायब होता, जो मेन असिस्टंट डॉक्टर असते तो पण तिथे हजर नव्हता। काय तुमचा आरोप काय? आमचा आरोप आहे की डॉक्टरच्या हलगर्जीमुळेच बाळ दगावले आहे। 10 वर्षाचा मुलगा आहे, डॉक्टरच्या हलगर्जीमुळेच
असं झालेलं आहे. याबाबत काही तक्रार केली होती? नाही, तक्रार नाही. काय करणार आहात? आता तक्रार करणार, यांच्या हरकतीमुळेच मेला ना. माझं नाव संदीप भगवान भोजने, राहणार भांबेरी तालुक्यात. पण हा पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे सर, वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा बट्ट्याने पैसा दिला. गरीब लोक आम्ही, आमचं शेत पण गहाण ठेवलं आहे. पण सगळं हजार असते तर पेशंट वाचला असता आमचं. डॉक्टर हजरच होणार. पण 8:30 ते 9च्या दरम्यान हे स्टॉप आहे, त्याचा एका जागी बसलेला होता. डॉक्टर 2 मेन असिस्टंट डॉक्टर असतो, तो गायब राहतो. काय कामाची गोष्ट? 50% पेशंट सुधारला आमचा. असं जर मी हातपाय हलवत आहे. अकोल्यात महापालिका निवडणूक नाही, विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. सोमवारी रात्री महापालिकेतील सर्वात भ्रष्टाचारी नेता कोण अशी विचारणा करणारे बॅनर शहरभर लागले. पण हे बॅनर कोण्या नेत्याच्या विरोधात आणि नेमके कोणत्या पक्षाच्या विरोधात होते हे मात्र समजू शकले नाही. बॅनर लावणाऱ्यांनी नेता व पक्ष गुलदस्त्यात का ठेवला असा प्रश्न उपस्थित होतोय. उघडपणे नाव घेत बॅनर लावण्याची हिंमत नसलेल्यांनी हे बॅनर लावल्याची चर्चा शहरात होती. अकोला शहरात एका बॅनरवर जोरदार चर्चा रंगली आहे. या बॅनरवर अकोल्यातील सर्वात भ्रष्टाचारी नेता कोण अशी विचारणा झाली. शहरात काही ठिकाणी हे बॅनर लावल्याने जोरदार राजकीय खळबळ माजली आहे. महापालिकेतील तो भ्रष्टाचारी नेता कोण असा प्रश्न करणारे बॅनर शहरात कोणी लावले आणि मुख्य म्हणजे रात्रीतून ते कोणी काढले असे 2 प्रश्न अकोल्यात सर्वाधिक चर्चिले जात आहेत. हा राजकीय नेता कोणत्या पक्षाचा अशी विचारणा होत आहे. बॅनर लावणाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्याचे बॅनर त्याच्या नावानिशी व पक्षाच्या नावाने का लावले नाही अशी विचारणा आता होत आहे. महापालिका अस्तित्वात नसताना महापालिकेत नेतेगिरी करणाऱ्या कोणत्या राजकीय नेत्याच्या विरोधात हे बॅनर होते अशी चर्चा रंगली आहे. चंद्रपूर येथून बुलढाणाकडे वऱ्हाडी घेऊन निघालेली एक खासगी बस चहा घेण्यासाठी थांबली आणि सुदैवाने 48 प्रवासी बचावले. चहा घेण्यासाठी बस थांबली नसती तर मोठा अनर्थ आज समोर आला असता. बसने अचानकपणे पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना मेहकर फाटा येथे पहाटे 4च्या सुमारास घडली. चहा घेण्यासाठी बस थांबलेली असताना हा थरार घडला. या बसमधून 48 वऱ्हाडी प्रवास करीत होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व वऱ्हाडी या घटनेतून सुखरूपपणे बचावले आहेत. मात्र वऱ्हाडी मंडळींच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत. बुलढाणा येथील 48 वऱ्हाडी चंद्रपूर येथील लग्न सोहळा आटोपून खासगी बसमधून परत बुलढाणाकडे येत होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास बस चिखली स्थित मेहकर फाटा येथे पोहोचल्यावर या ठिकाणी चहा पाणी घेण्यासाठी बस थांबली होती. त्यामुळे बहुतांश प्रवासी बसमधून उतरले होते तर काही प्रवासी बसमध्ये झोपलेले होते. याच दरम्यान बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधून उतरलेल्या प्रवाशांनी बसमध्ये झोपलेल्या सर्वांना खाली उतरविले. यामुळे मोठा धोका टळला असला तरी बसने अवघ्या काही वेळातच मोठा पेट घेतल्याने काही क्षणातच या बसचा कोळसा झाला. पनोरी गावाचा संपर्क तुटल्याची व त्यानंतर लोखंडी खांबावरचा जीवघेणा प्रवास आरसी न्यूज सतत 2 दिवस प्रसारित केला. त्यानंतर बांधकाम विभागाने अथक परिश्रम करत हा रस्ता सुरळीत केला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्यात वाहून गेला असल्याची बातमी आरसी न्यूजने प्रसारित केली होती. तर सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले होते. कारण पठार नदीवरील पर्यायी रस्ता सुद्धा वाहून गेल्याने पनोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. गावातून आपल्या शेतीसाठी आणि दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात टाकून लोखंडी खांबावरून जीवघेणी कसरत करून ये-जा करावी लागत असल्याची बातमी आरसी न्यूजने प्रसारित करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेत या पुलाची पाहणी करत पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला. बांधकाम विभागाच्या आदेशानंतर दुपारपासून पुलाच्या दोन्ही कडेवर मुरुम टाकून हा पूल गावकऱ्यांसाठी सुरू करण्यात आला. पनोरीचा रस्ता सुरू झाल्याने आरसीचे धन्यवाद नागरिकांनी मानले. अंगारकी चतुर्थी निमित्त शहरातील गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळपासून भाविकांनी दुर्वा आणि फुलांनी गणपतीची आरास केली होती. वर्षभरात जितक्या चतुर्थी असतात त्यापैकी अंगारकी चतुर्थीचे वेगळेच महत्त्व आहे. अंगारकीच्या निमित्ताने मांदार गणेश मंदिरात सुरेख आरास ही करण्यात आली.
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण बाप्पाला साकडं घालतो. शहरातील विविध गणेश मंदिरात दर्शनासाठी आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वर्षभरात जितक्या चतुर्थी असतात त्यापैकी अंगारकी चतुर्थीचे वेगळेच महत्त्व आहे. गायगाव मंदिरात देखील आज सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येत भाविकांनी लाल फुलं आणि दुर्वा गणपतीला अर्पण केल्या. त्याचबरोबर गणेशाला आवडणारे गुळ, खोबरे व इतर प्रसादाचे वितरण भाविकांनी केले. शहरातील विविध मंदिरात आज अंगारकी चतुर्थी निमित्त भक्तांनी गर्दी केली होती. 10 वर्षांपासून अकोट-अकोला रस्त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जनता त्रस्त आहे. या रस्त्यामुळे अपघातात ठार झालेल्या लोकांना न्याय द्यावा तसेच संबंधितांच्या विरोधात मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी समोर येत आहे. अकोट रस्त्यावर अँब्युलन्स चालकासह अपघातामध्ये अनेकांचा बळी गेला. अनेक परिवार रस्त्यावर आले, परंतु सरकारला घाम फुटला नाही. सरकारच्या व कंत्राटदाराच्या जाणीवपूर्वक चुकांमुळे अकोट-अकोला रस्त्यावर अपघातामध्ये गेलेल्या मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना व बियाणे मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी परिवाराला 20 लाख रुपये व जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची मागणी रविराज मोरे यांनी सरकारकडे केली आहे व सोबतच या सर्व मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी, पदाधिकारी, मंत्री व कंत्राटदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जोवर मागण्या पूर्ण होणार नाहीत तोवर उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्कार, मी रविराज मोरे. राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील एकमेव अपूर्ण राहिलेला रस्ता म्हणजे अकोट-अकोला रस्ता. नितीन गडकरी साहेबांनी पूर्ण देशातील रस्ते कंप्लीट केले, पण आमचा अकोट-अकोला रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करायला कोणीच तयार नाही. इथले लोकल लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे फक्त फोडाफोडीच्या राजकारणात दंग झालेले आहेत. तसेच शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाहीत. रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे, कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याने जर जास्त पैसे दिले, 700 रुपयाची 800 रुपयाची बॅग 1500 रुपयाला मिळत आहे, ती उपलब्ध होते, पण 700 रुपयाला बॅग उपलब्ध होत नाही आहे. शेती पेरल्यानंतर त्यांना आज बियाण्याचा तुटवडा निर्माण झालेला नाही. असे अनेक प्रश्न आहेत. रस्त्यापर्यंत शेतरस्ते पोहोचले पाहिजे, प्रत्येक शेतापर्यंत शेतरस्ते पोहोचले पाहिजे. गडकरी साहेबांनी आदेश केला होता काही महिन्यापूर्वी की हा निकृष्ट झालेला दर्जाचा रस्ता, हा अकोट-अकोला रस्ता उखडून फेका आणि त्या ठिकाणी दुसरा नवीन रस्ता बांधकाम करा, पण त्याचीही सुद्धा अजून अंमलबजावणी झालेली नाही. कोणीच या रस्त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे माझी सहनशक्ती संपलेली आहे. म्हणून मी आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि माझ्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हटणार नाही. धन्यवाद. खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शास्त्री नगर सिंधी कॅम्प परिसरातील युवकाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुटुंबातील सदस्यांकडून घातपात केल्याच्या संशयातून आरोप होत आहे. 24 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान सोनवणे कुटुंबियांना अभय गोपाल सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. कुटुंबातील सदस्य अकोला शासकीय रुग्णालयात पोहोचले असता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. कुटुंबातील सदस्यांनी अभयला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. हे माझा नातू होता. या मुलाचं आणि या मुलीचं काहीतरी दिवसानं काहीतरी चाललं होतं, म्हणे प्रेम आहे, हे आहे, ते हे अमरावतीला गेले. अमरावतीला जाऊन कोर्ट मॅरेज करून आले. कोर्ट मॅरेज करून नंतर मुंबईला गेले. मुंबईला जाऊन ते तिथं पोलीस ठाण्यात रिपोर्ट पण देऊन आली. ह्याच्या जीवाला काही घटना राहिली तर मी त्याची जबाबदारी राहीन म्हणे आणि मला काय झालं तर हा राहीन म्हणे. तर त्याच्यामुळं ते काय केलं, तिथून इथं आले. आजी आणि आबाजी वारले म्हणून त्याच्यामुळे आले, इथं राहिले. तिचा बाबा रोज येऊन बोलत होता की याला तू सोडून दे, मी तुला दुसरे लग्न करून देतो. हिचे बाबा रोज म्हणत होते. ही पोरगी काय म्हणायची का नाही म्हणायची आम्हाला काहीच माहित नाही. रोज याचा तिच्या बाबाचा फोन, तिच्या आईचा फोन. आणि आम्ही सकाळपासून आमच्या लेकराची अशी घटना झाली त्याच्यामुळे आम्ही इथं येऊन बसलो दवाखान्यात. आम्हाला कोणीच न्याय नाही देऊन राहिलं. पोलीस ठाणेवाले बी नाही देऊन राहिले आणि हे पण नाही देऊन राहिले, रिपोर्ट पण नाही घेऊन राहिले. मग याच्यावर काय करा ते तुम्ही आता पहा, तुम्ही काय कारवाई करायची आणि काय नाही. तर आम्हाला न्याय पाहिजे. तिची आई 10,000 रुपये माग आणि ती आता त्याला मारून टाकलं की त्यानं फाशी घेतली हे काही माहित नाही. पण ते पोलीस आले सकाळपासून ते आम्ही आलेलो आहोत 11-12 वाजतापासून. आता 5-6 वाजले संध्याकाळचे.
तर पोलीसवाल्यानं काही केअर घेतली नाही. आम्ही 3-4 बार ठाण्यामध्ये जाऊन आलो. सर्व लोक SP ऑफिस जवळ बी गेलतो. तर ती SP साहेबांना म्हटलं की उद्या संध्याकाळी या 4-5च्या दरम्यान. रिपोर्ट नाही घेऊन राहिले ते. आता रिपोर्ट बी नाही घेतला त्याने आईचा. त्यातून बी आईले हकालून दिलं. मग आता हे काय करा, लोकांना पैसे भरले का? जे क्लिअर आहे विषय की त्यानं फाशी घेतली तर फाशी, त्याला मारून टाकलं तर त्याला मारून टाकलं. हे मला क्लिअर करून द्या. पोलीसवाल्याचं काम आहे क्लिअर करायचं. मुलीला तिच्या आई वडिलाला तिला जप्त करा आणि तिच्या मामाला, तेव्हाच आम्ही मैत माती करू. तशी करणार आहे, कारण आमचं पोरग तसं फाशी घेण्यासारखं नव्हतंच. रोज बोलत होता आमच्या सोबत की त्याचा पप्पा असं म्हणतोय की हिला सोडून दे, हिला सोडून दे. ही काल कधी झाली आम्हाला माहितीच नाही. आम्हाला आज अचानक माहिती पडलं. हा, आता माहित पडलं 10 वाजता सकाळी. मारून टाकलं, काय झालं काय माहितीच नाही आम्हाला. त्यांनी मारलं पण. आमची मागणी एवढीच, आमच्या मुलाला न्याय मिळावा आणि त्यांना, त्या मुलीला अटक करावं. तिच्या आई वडिलाला, तिच्या मुलीला आणि तिच्या मामाला. अटक केल्याशिवाय मी अभय गोपाल सोनवणे याचा 5 ते 6 महिन्यांपूर्वी अमरावती येथे प्रेम विवाह झाला होता. मुलीच्या कुटुंबियांकडून या विवाहासाठी विरोध होता, अशी सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यानंतर अभय आणि त्याची पत्नी दोघांनी पेन्शनपुरा सिंधी कॅम्प परिसरामध्ये आपला संसार आनंदात सुरू केला होता. परंतु काही कालावधीनंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. या कौटुंबिक वादातून अभयने टोकाची भूमिका घेतली का किंवा त्याचा घातपात झाला का, असा संशय परिवारातील सदस्यांकडून होत आहे. यावेळी खदान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गजानन धनगर सदर प्रकरणी तपास करीत असून कुटुंबातील सदस्यांची म्हणणे ऐकून घेणार असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस स्टेशन खदान येथे मर नंबर 50/24 दाखल झालेला आहे, ज्यामध्ये मृतक जो आहे अभय गोपाल सोनवणे वय 24 वर्ष, राहणार पेन्शनपुरा खदान, याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजून समजलेलं नाही आहे, परंतु सदर प्रकरणामध्ये आज API निलेश करंदीकर पोलीस स्टेशन खदान यांनी नमूद मृतक यांचा इन्क्वेस्ट पंचनामा केलेला असून पुढील तपास हा पोलीस स्टेशनचे अधिकारी हे पूर्ण करतील. व यामध्ये नातेवाईक यांना काही शंका वगैरे असल्यास त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे पुढील तपास केला. जिल्ह्यात गावठी दारूची विक्री होणे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठे अपयश आहे. त्याचबरोबर यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल तर बुडतोच, त्याशिवाय लोकांचे आरोग्य बाधित होत आहे. पण याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष पाहता माळराजुरा येथील महिलांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे लागले. अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळराजुरा या गावात अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे गावातील अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पातूर पोलिसांना गावठी दारू विक्रेते नियमित हप्ते पुरवत असल्याने आजपर्यंत माळराजुरा गावातील दारूचा व्यवसाय जोरात सुरू आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माळराजुरा गावातील अनेक लहान मुले तसेच युवक गावठी दारूच्या आहारी गेले असून याचा गावातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याने आज अखेर गावातील महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत गावातील गावठी दारूचा सुरू असलेला गोरख धंदा कायमचा बंद करण्याची मागणी केली आहे. आम्हाला राजूची दारूबंदी पाहिजे. आम्हाला आमच्या लेकरामुळे लई त्रास होऊन राहिला. इथला दारू आम्हाला दारूबंदी नाही झाली तर आम्ही इथं येऊन आत्महत्या करणार, ही आमची मागणी आहे. आम्ही 2दा पातूरला गेलतो, त्यांचं काही उठाव केला नाही, आम्हाला लेखी सुद्धा दिली नाही. येई ना हप्त्या खातात पाण्यासारखी दारू टाक्यानं आदिवासीच्या घरी, ते दारूबंदी पाहिजे. आमच्या लेकराचा आम्हाला लईच त्रास आहे. संध्याकाळी असं जेवण करून देत नाही, काय नाही, लोकांच्या घरी जाऊन झोपा लागते आम्हाला. मी तर घरातले काही गहू नेतात, ज्वारी नेतात, डाळ नेतात, ते आदिवासीच्या घरी जातात दारूवाल्याच्या घरी. साहेब आम्हाला दारू बंदी पाहिजे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमची. दारू लेकर घेऊन सुना गेले, त्याच्या घरी येत नाही का आता दारू पितात म्हणून. पाण्यासारखी दारू आहे राजुऱ्यात, हे दारू बंदी पाहिजे. हे हात जोडून विनंती आहे आमची. तुम्ही दारू बंदी नाही केली तर आम्ही आत्महत्या करणार.
वाशिम बायपास येथून पातूरकडे जाताना रस्त्यावर दुतर्फा ट्रक उभे राहतात. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी चालकांना या रस्त्यावर वाहन चालविणे कठीण झाले आहे. या ठिकाणी रस्त्यावरचे ट्रक चालकांचे अतिक्रमण काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाशिम बायपास येथून पातूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या गाड्यांची वर्दळ वाढलेली आहे. पण या ठिकाणी वेग मर्यादा अतिशय कमी ठेवत प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर दुतर्फा ट्रक मोठ्या संख्येत उभे असतात. त्यामुळे वाहन चालकांना या मार्गावर अतिशय सजग राहत वाहने चालवावी लागतात. दुचाकी चालकांना तर मोठा त्रास सहन करावा लागतो. चारचाकी गाडी आल्यास दुचाकी चालकाला बाजूला गाडी उभी करावी लागते. येथील अतिक्रमण रस्त्यावर उभे असलेले ट्रक हे वाहतूक बाधित करत असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांचे दुर्लक्ष का असाही प्रश्न निर्माण होतोय. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पालकांचा ऑर्बिट हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा आरोप. समरच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार, हॉस्पिटलची मात्र चुप्पी. हिम्मत नसलेल्यांनी लावले गावात भ्रष्टाचारी बॅनर. नेत्यांच्या नावासह पक्षाचे नाव लपविण्याच्या मागे उद्देश काय? काळ आला होता पण वेळ नाही. वऱ्हाड्यांना पडला एकच प्रश्न, चहासाठी थांबलो नसतो तर? लोखंडी खांबावरचा जीवघेणा प्रवास टळला. RRCच्या बातमीने पनोरी संपर्क झाला पुनःस्थापित. वाशिम बायपासवर ट्रकची अनधिकृत पार्किंग. अपघात झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.